माइक चेक. हेलो हेलो चेक. हेलो हेलो माइक चेक. हेलो हेलो हेलो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आपण कंबाईन ग्रुप बी प्रिलिम्स त्याच्यातले जे पॉलिटीचे प्रश्न आहेत, पॉलिटीचे म्हणण्यापेक्षा राज्यव्यवस्था आणि पंचायत राज, तर या प्रश्नांचं आपण विश्लेषण पाहतोय. आणि विश्लेषण म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये जे विश्लेषण उपलब्ध आहे तर त्याच्यापेक्षा हे थोडंसं वेगळं विश्लेषण आहे. का तर आपण याच्यामध्ये अचूक उत्तर तर पाहणारच आहोत, त्याचसोबत थोडंसं लॉजिक काय आपल्याला डेव्हलप करता येते का ते आपण पाहतोय. आणि मग प्रेडिक्शन कसे प्रश्न येऊ शकतात या राज्यव्यवस्था आणि पंचायत राजवरती. आता मग पंचायत राजचा अभ्यास करताना 73वी घटना दुरुस्ती करायची की 74वी घटना दुरुस्ती करायची. मग 74व्या घटना दुरुस्तीचं महत्त्व किती आहे कंबाईन ग्रुप बी प्रिलिमच्या दृष्टीनं, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण या लेक्चरच्या माध्यमातून पाहतोय. याच्यानंतर आपण 22, 23 आणि 24 हे जे 4 वर्षाचं पॉलिटीचं जे विश्लेषण आहे तर ते आपण करणार आहोत, की जेणेकरून याच्यावरती म्हणजे ॲज इट इज प्रश्न येणं ही शक्यता जी आहे तर ती 0% आहे. म्हणजे शक्यताच नाही आहे की जसा आयोगाने मागच्या वर्षी प्रश्न विचारला आहे तसाच सेम प्रश्न कॉपी पेस्ट केला जाईल, नाही होणार. परंतु त्या प्रश्नाला धरून किंवा त्या प्रश्नातलं एखादं वाक्य प्रश्नात कन्वर्ट करून तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि तो नव्याने विचारलेला प्रश्न तुमचा चुकता कामा नये, तो बरोबरच यायला पाहिजे. त्याच्यासाठी हा आपला सगळा प्रयत्न चालू आहे. त्याच्यामुळे हे जे ॲनालिसिस आहे तर मार्केटमध्ये जे ॲनालिसिस उपलब्ध आहे म्हणजे पुस्तकाच्या स्वरूपात, तिथं तुम्हाला प्रश्न दिला जातो, त्याचं अचूक उत्तर दिलं जातं आणि विश्लेषण दिलं जातं. हे आपण वाचतो, पाठ करतो आणि त्याच्यावर जरा थोडासा फिरून प्रश्न विचारला की आपला प्रश्न चुकतो. तर तो त्याच्यावरती कसा जरी प्रश्न विचारला तर तो प्रश्न चुकू नये, तुमचा तो बरोबरच यायला पाहिजे. तर या दृष्टीनं हे जे विश्लेषण आहे तर ते थोडं महत्त्वाचं आहे. हे विश्लेषण मी करतो. आता माझ्याबद्दल काय माहिती द्यायची गरज नाही, वैभव शिवडे. तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सर्च करू शकता. VGS E-स्टडी हा माझा एक यूट्यूबचा चॅनल आहे, छोटासा चॅनल आहे, कमी सबस्क्रायबर आहेत, परंतु कंटेंट मात्र तिकडे आपण जोरदार देण्याचा प्रयत्न करतोय. आता हे 2021चं विश्लेषण आहे. 2025 मध्ये जी ग्रुप बी ची प्रिलिम्स होईल, बरोबर, कंबाईन ग्रुप बी ची प्रिलिम्स, तर त्याच्यामध्ये जे पॉलिटी आणि पंचायत राजवरती प्रश्न विचारले जातील त्याच्यातले कमीत कमी तुमचे 12 ते 14 प्रश्न बरोबर यायला पाहिजेत. आउट ऑफ जर का त्यांनी 15 विचारले तर त्या अनुषंगाने हा एक छोटासा प्रयत्न आहे. आणि ही लेक्चर सिरीज तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल अशी मला आशा आहे. आता ज्यावेळेस आपण 2021चा कंबाईनचा पेपर पाहतो तर ते आपण सर्वप्रथम पाहूया की कोणत्या घटकावरती आयोगाने किती प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की कोणत्या घटकाला अभ्यास करताना किती वेटेज द्यायचं. ओके, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला समजलं पाहिजे की कंबाईन प्रिलिम्सच्या दृष्टीनं कोणता टॉपिक किती महत्त्वाचा आहे. तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल बघा, घटना निर्मिती प्रक्रिया, त्याच्यावरती एक प्रश्न विचारलाय. बघा, भारताच्या राज्यघटनेच्या अंमलबजावणीला सध्या 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत, बरोबर. अंमलबजावणी कधी झाली? 26 जानेवारी 1950ला, बरोबर. त्या दिवशी संविधान अंमलात आलं आणि स्वीकारलं कधी? 26 नोव्हेंबर 1949ला. या 2 तारखा लक्षात ठेवा. आणि याचेच आपण 75 सेलिब्रेट करतोय. त्या अनुषंगानं 2024 मध्ये जेवढ्या एक्झाम झालेल्या आहेत तर त्यांनी घटना निर्मिती प्रक्रिया आणि वैशिष्ट्ये याच्यावरती वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे कंबाईन ग्रुप बी असू द्या, कंबाईन ग्रुप सी असू द्या किंवा MPSCची प्रिलिम्स असू द्या, याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. हा टॉपिक जो आहे तर तो थोडासा महत्त्वाचा आहे. म्हणजे पॉलिटीच्या प्रश्नांचा जो काही ड्राफ्ट आहे तर या टॉपिकशिवाय कंप्लीट होत नाहीये. त्याच्यावरती एक प्रश्न विचारलाय. त्या अनुषंगानं ही जी सगळी प्रक्रिया आहे, घटना निर्मिती प्रक्रिया असेल किंवा भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये असतील, हा टॉपिक थोडासा महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर शासन व्यवस्थेवरती त्यांनी एक प्रश्न विचारलाय, तो मी तुम्हाला पुढे सांगतोच. शासन व्यवस्था म्हणजे भारतात काय आहे? संसदीय लोकशाही व्यवस्था आपण स्वीकारलेली आहे. तर त्या अनुषंगानं त्याच्यावरती त्यांनी जरा थोडेसे 2 स्टेटमेंट दिलेत आणि विचारले की कुठलं बरोबर आहे किंवा कुठलं चूक आहे. तर त्या अनुषंगानं मी तुम्हाला तो प्रश्न सांगतो. त्याच्यानंतर राज्य विधिमंडळ, त्याच्यामध्ये पर्टिक्युलर त्यांनी राज्यपालावरती एक प्रश्न विचारलेला आहे. राज्य विधिमंडळ म्हटल्यानंतर तुम्ही लक्षात काय ठेवायचं आहे? एक, तुम्ही राज्यपाल लक्षात ठेवायचे आहेत, बरोबर. दुसरं, तुम्ही मुख्यमंत्री लक्षात ठेवायचे आहेत. आणि तिसरं, तुम्ही महाधिवक्ता लक्षात ठेवायचा आहे. या 3च घटकांवरती प्रश्न येतो. आणि अजून एक, या राज्य विधिमंडळाच्या बाबतीत आयोगाचा सर्वात आवडता टॉपिक म्हणजे परिषद. कुठली परिषद? विधान परिषद. हे लक्षात ठेवा.
कलम 169 याच्यावरती आयोग प्रश्न विचारेल. मग ह्याची रचना विचारतील कलम 171 नुसार. त्याच्यामुळे विधान परिषद थोडंसं व्यवस्थितपणे करून ठेवा. महाधिवक्ता म्हटल्याबरोबर तुम्हाला कलम 165 डोळ्यासमोर आलं पाहिजे आणि 165 नुसार त्याची सगळ्या तरतुदी. मग महाधिवक्त्याची नेमणूक कोण करतं, त्याचा पगार कोण ठरवतो, तो रिझाईन कोण कधी करतो, त्याचा कार्यकाल किती असतो, या सगळ्या गोष्टी. आणि मग त्याला लागूनच महाधिवक्ता म्हटलं की राज्यपाल तुमच्या डोळ्यासमोर आला पाहिजे, कारण ह्या महाधिवक्त्यासंबंधीचे जवळजवळ सर्वच निर्णय राज्याचा राज्यपाल घेत असतो. आलं लक्षात. या महाधिवक्त्यावरती एक प्रश्न विचारलाय. उच्च न्यायालय त्याच्यावरती एक प्रश्न विचारलेला आहे. उच्च न्यायालय म्हटलं की तुम्हाला कलम आठवली पाहिजेत. कलम 214 सगळ्यात महत्वाचा आहे. त्याच्यानंतर मग त्यांनी संसदेवरती एक प्रश्न विचारलाय. भारतानं संसदीय लोकशाही व्यवस्था स्वीकारलेली आहे. मग संसदेची पुन्हा 2 सभागृह आहेत, राज्यसभा आणि लोकसभा. त्याच्यातलं राज्यसभा सध्या चर्चेत आहे. मग राज्यसभेची स्थापना किंवा राज्यसभेसंबंधीच्या काही घटनात्मक तरतुदी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राज्यसभेचे काही विशेष अधिकार आहेत का. ओके, आहेतच. जर का मी म्हणत असेल तर विशेष अधिकार आहेत, तर त्या विशेष अधिकारांबद्दल तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्याच्याशी संबंधीची काही कलम आहेत 2-3, ते मी तुम्हाला सांगणारच आहे, ती सुद्धा तुम्हाला माहीत असली पाहिजेत. केंद्र राज्य संबंध हा जरा थोडासा आउट ऑफ द कॉन्टॅक्स्ट असणारा टॉपिक आहे कंबाईन प्रिलिमच्या दृष्टीनं. आयोग कधी एवढ्या डिटेलमध्ये जात नाही कंबाईन प्रिलिमसाठी, पण त्यांनी विचारलाय. याच्यामध्ये त्यांनी सरकारी आयोग विचारलाय 1983चा, बरोबर. त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या केंद्र राज्य संबंधाबद्दल आयोग आले, समित्या आल्या आणि काय काय शिफारशी केल्या, ते मी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर सांगताना पुढे सांगणारच आहे. त्याच्यावरती त्यांनी एक प्रश्न विचारलेला आहे. आणि मग सगळ्यात शेवटी महत्त्वाचा टॉपिक येतो पंचायत राज. पंचायत राजवरती त्यांनी 3 प्रश्न विचारलेले आहेत. आणि हे 3 प्रश्न आहेत, तर त्याच्यातले 2 क्वेश्चन जे आहेत तर ते अतिशय हार्ड लेवलचे आहेत. हार्ड हे लक्षात ठेवा, कारण त्याचा तुम्हाला ताळमेळच लागू शकणार नाही. 2 प्रश्न हार्ड लेवलचे आहेत आणि एक प्रश्न आहे तर तो इझी टू मॉडरेट लेवलचा आहे, म्हणजे तो सुद्धा थोडासा हार्ड कॅटेगरीत जातो. त्याच्यावरती त्यांनी प्रश्न विचारलेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं फक्त त्यांनी 73व्या घटनादुरुस्तीवरती प्रश्न विचारलेले आहेत. मी तर म्हणतोय, जर का तुम्ही कंबाईन ग्रुप बी प्रिलिम्सचा अभ्यास करत असाल तर 74वी घटनादुरुस्ती नाही केली तरी चालेल. इव्हन एमपीएससी प्रिलिमसाठी सुद्धा, कारण याच्यावरती आयोग प्रश्नच विचारत नाहीये. याच्यावरती ते विचारतील किती महानगरपालिका आहेत. ओके, मग ते विचारतील की नवी मुंबई किंवा मुंबई प्रशासकीय किंवा कोकण प्रशासकीय विभागात किती महानगरपालिका आहेत, किंवा मग 6 प्रशासकीय विभागानुसार किती महानगरपालिका आहेत, कुठल्यात जास्त महानगरपालिका. त्याच्यामुळे याचं काही इन डिटेलमध्ये नाही गेलं तरी चालेल. परंतु सध्या पंचायत राज हा जो टॉपिक आहे तर तो थोडासा चर्चेचा विषय राहिलेला आहे. याचं कारण काय, तर याचं कारण एक आहे, कारण सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला खडसावले की लवकरात लवकर तुमच्या राज्यातल्या पंचायत राजच्या निवडणुका घ्या. तर अशा रीतीनं 2021 कंबाईन ग्रुप बी प्रिलिम्स आयोगाने पॉलिटी आणि पंचायत राजवरती 10 प्रश्न विचारलेले आहेत. थोडंसं जरा जास्तच हे लाल झालं का, असू द्या. 10 प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या 10 प्रश्नांचं विश्लेषण जे आहे तर आज आता आपण पाहणार आहोत. त्याच्यामुळं हे जे लेक्चर आहे तर अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत न विसरता पहा. याच्यावरती कसा जरी प्रश्न आला तर तो प्रश्न तुमचा चुकता कामा नये, त्या अनुषंगानं हा एक छोटासा प्रयत्न आहे. चला मग करायची सुरुवात. तर पाहूया कुठे कुठे कसं कसं प्रश्न आलेले आहेत. तर पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती येतोय. हां, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी PDF आहे तर तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून देतोय, की जेणेकरून तुम्हाला ही प्रिंट काढता यावी आणि ज्या काही सगळ्या गोष्टी मी एक्स्ट्राच्या सांगतोय तर त्या तुम्हाला लिहिता याव्यात. आणि अजून एक तुमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट केलेली आहे, हे जे क्वेश्चन्स आहेत तर ते बायलिंग्वल आहेत. इथं तुम्हाला मराठीत दिसतोय आणि लगेच त्याच्याच खाली तुम्हाला इंग्लिशमध्ये सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे, की जर का ज्यांचं मराठी कच्चं असेल तर त्यांनी पहिल्यांदा सर्वप्रथम महाराष्ट्र सोडा, आणि जर का तुम्हाला येत नसेल तर मराठी शिका, नाहीतर मग तुम्हाला इथं इंग्लिशमध्ये क्वेश्चन उपलब्ध करून दिलेले आहेत. बरोबर. बघा, ज्या राज्यात तुम्ही राहताय, ज्या राज्यात तुम्ही लहानाचं मोठं झालाय त्या राज्याची भाषा तुम्हाला यायलाच पाहिजे, आणि येत नसेल तर तुम्ही शिकायचा प्रयत्न करा. ओके, आलं लक्षात. बाकीचं काय बोलायचं ते ती माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी बोलत असतो, ती जरा लेक्चर तुम्ही पहा, ऐका, इतरांबरोबर शेअर करा. चलो, पहिला प्रश्न बघा काय, खालील विधानं विचारात घ्या. त्यांनी 3 विधानं दिलेली आहेत. पहिलं विधान आहे, सरपंचाचे ज्याची निवड ग्रामपंचायतीच्या सभासदांकडून झालेली आहे अथवा उपसरपंचाचे रिक्त कंसात राजीनाम्यामुळे झालेले पद ते रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत भरलं पाहिजे. पहिलं विधान बघा. आता बरं, पहिल्यांदा प्रश्न तर वाचू. थेट जनतेमार्फत निवडलेल्या सरपंचाचं रिक्त झालेलं पद ते रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत भरलं पाहिजे. आणि सी,
ग्रामपंचायतीच्या ज्या सदस्यांचं पद सतत ग्रामपंचायतीच्या सभेला गैरहजर राहण्याच्या कारणास्तव रिकामं झालं असेल तर ते लगेच पुन्हा निवडून येण्यास पात्र नसतो. आणि त्यांनी काय विचारले, वरीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे किंवा आहेत. सगळ्यात महत्त्वाचं मी सांगतो त्याप्रमाणे की प्रश्न वाचायचा आणि प्रश्नात त्यांनी काय विचारले लगेच त्याला सर्कल करून घ्यायचं. बरोबरला सर्कल. बरोबर. त्यांनी म्हणजे एकापेक्षा जास्त विधानं बरोबर येऊ शकतात का, तर येऊ शकतात. एक विधान बरोबर येऊ शकतं का, येऊ शकतं, जसं आयोग म्हणते तसं. बघा आता पहिलं वाक्य काय म्हटलं त्यांनी, सरपंचाचं की ज्याची निवड ग्रामपंचायतीच्या सभासदांकडून झाली आहे. एमपीसी थोड्याशा ट्रिक्स देते किंवा थोड्याशा हिंट देते. ज्या म्हणजे ऑप्शनचं कंसात एक्सप्लेनेशन दिलेलं असतं ना, सहसा ते बरोबर पकडून चाला. एमपीसीच्या बाबतीत सांगतोय मी, यूपीएससीच्या बाबतीत नव्हे. आणि प्रत्येक वेळेला ही ट्रिक्स लागू होईल याची काही गॅरंटी नाही आहे. परंतु जर का आत्तापर्यंतच्या आयोगाच्या क्वेश्चन पेपरचा अभ्यास केला तर ज्या ऑप्शन्समध्ये किंवा ज्या विधानात कंसात एक्सप्लेनेशन दिलेलं आहे सहसा ते विधान बरोबर आहे. तर त्या ट्रिक्सप्रमाणे हे विधान बरोबर पकडून चालू आपण. तसं हे विधान बरोबरच आहे की ज्याची निवड, ज्या सरपंचाची निवड ग्रामपंचायतीच्या सभासदांकडून झालेली आहे आणि त्याचं पद जर का रिक्त झालं तर ते 30 दिवसांच्या आत, किती 30 दिवसांच्या आत भरलं गेलं पाहिजे. कारण काय, इथं ऑलरेडी बॉडी आहे आणि त्या बॉडीनं आपल्यातला एक सदस्य सरपंच म्हणून निवडलाय. त्याच्यामुळे तिथं काही निवडणुका घेण्याची गरज आहे का, नव्याने नाही. कारण त्या बॉडीमधला दुसरा एक सरपंच होऊ शकतो का, तर होऊ शकतो. तर त्या अनुषंगानं 30 दिवसांच्या आत हे पद भरलं गेलं पाहिजे. पहिलं विधान जे आहे या ठिकाणी बरोबर आहे. दुसरं विधान काय म्हणते बघा, थेट जनतेमार्फत निवडलेल्या सरपंचाचं रिक्त झालेलं पद हे रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत भरलं पाहिजे. 3 महिने नाहीये म्हणजे मला सांगा, जो सरपंच थेट जनतेतनं निवडलाय बरोबर, आणि जनतेतनं निवडलेला सरपंच 3 महिन्यात पुन्हा निवडणुका घेणं शक्य आहे का, नाही ना शक्य. बरं मला सांगा की एखाद्या ग्रामपंचायतीचे शेवटचे 6 महिने राहिलेत बरोबर, आणि शेवटच्या 6 महिन्यात सरपंचाचं पद रिक्त झालं तर पुन्हा मग 6 महिन्यात निवडणुका घेणं शक्य आहे का, तर घ्यायच्याच नसतात त्याच्यामुळं हे काय पॉसिबल नाहीये. इथं आहे 6 महिने, 6 महिने. त्याच्यामुळं विधान बी जे आहे तर ते चुकीचं आहे. म्हणजे ए बरोबर आहे, कुठं कुठं ए बरोबर आहे, अ मध्ये आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 गेला, राहिले 1, 2 आणि 4. आता त्याच्यात आपल्याला चेक करायचं आहे. बघा आता ही 2 विधानं आहेत ना, ती 2 विधानं कॉन्ट्रास्ट आहेत बरोबर. पहिलं ए आणि बी किंवा अ आणि ब, म्हणजे एकतर तुमचं अ बरोबर येईल किंवा बी बरोबर येईल. दोन्ही विधानं बरोबर येतील का, तर दोन्ही विधानं एका वेळेला बरोबर येणार नाहीत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 ही गेला. तिथं काय म्हणता येते, ज्याची निवड ग्रामपंचायतीच्या सदस्यामधून झाली आहे ते रिक्त झालं तर 30 दिवसांच्या आत करायला पाहिजे. आणि ते पुढचं काय म्हणतंय, जनतेमार्फत झाली तरी सुद्धा त्याचीच निवड 3 महिन्यातच करायला पाहिजे. असं होऊ शकतं का, असं नाही होऊ शकत. दोन्हीपैकी कुठलं तरी एक विधान बरोबर येईल. त्याच्यामुळे आपण अ बरोबर पकडलं तर ब चुकीचं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक कुठला गेला, 3 आणि 4 गेला, 50-50 वरती आलो. हे असं लॉजिक लागतं किंवा असं लॉजिक लावायचं असतं. 2 कुठले तरी प्रश्नात विधानं कॉन्ट्रास्ट दिलेले असतात आणि ते आपल्याला शोधून बाहेर काढायचे असतात बरोबर, आणि त्याच्यापैकी कुठलं तरी एक बरोबर असतं. त्याच्यामुळे ए बरोबर आहे. 3 आणि 4 गेला, राहिला 1 आणि 2 बरोबर. पुढचं विधान काय म्हणते बघा, ग्रामपंचायतीच्या ज्या सदस्यांचं पद सतत ग्रामपंचायतीच्या सभेला गैरहजर राहण्याच्या कारणास्तव रिकामा झाला असेल तर तो लगेच पुन्हा निवडून येण्यास पात्र नसतो. तर असं काही नाहीये, तो पात्र असतो. म्हणजे असं काही कुठलं बंधन त्याच्यावरती घातलेलं नाहीये. त्याच्यामुळं सी सुद्धा विधान चुकीचं आहे. फक्त एकच विधान बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 विधान अ जे आहे या ठिकाणी बरोबर आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. आलं लक्षात, समजलं. आता विषय सरपंचाचा निघालाय तर सरपंचाबद्दल थोडंसं आपण पाहून घेऊया की जेणेकरून भविष्यात जर का त्यांनी सरपंचाबद्दल प्रश्न विचारला किंवा तुम्हाला कोणाला सरपंच व्हायचं असेल तर काय क्रायटेरिया आहे ते तुम्हाला माहित असलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरपंच बरोबर, गावाचा कसला प्रमुख, वास्तविक प्रमुख, डी फॅक्टो. आलं का लक्षात, डी फॅक्टो. राज्याचा डी फॅक्टो प्रमुख कोण असतो, मुख्यमंत्री. केंद्र सरकारचा किंवा देशाचा किंवा केंद्राचा डी फॅक्टो प्रमुख कोण असतो, पंतप्रधान. सरपंच वास्तविक प्रमुख किंवा गावाचा डी फॅक्टो प्रमुख. डी फॅक्टो हा जरा थोडासा अवघड शब्द असतो वास्तविक प्रमुखाचा. यांनी वयाची 21 वर्ष पूर्ण केलेली असावीत. नवीन नियमानुसार 7वी उत्तीर्ण असावा, हे लक्षात ठेवा. 7वी उत्तीर्ण असावा आणि तो काय करतो, गावाचा जो अर्थसंकल्प असतो ना, गावाचा अर्थसंकल्प तो कोणाला सादर करतो, तर तो ग्रामसभेला सादर करतो, हे लक्षात ठेवा. गावाचा अर्थसंकल्प जो आहे तर हा सरपंच ग्रामसभेला सादर करतो, हे अतिशय महत्त्वाचं आहे बरोबर. याला पदच्युत करण्याचा अधिकार कोणाला असतो, याला जर का पदावरून दूर करायचं असेल
तर तो कोणाला असतो? सरपंचाला. तर जिल्हा परिषदेची स्थायी समिती सरपंचाला पदावरून दूर करू शकते, दुसरं कोणीही दूर करू शकत नाही. समजलं इथपर्यंत? आता अजून एक 2 महत्त्वाचे पॉईंट्स मला तुम्हाला सांगायचे आहेत. महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा अधिनियम 2017, या 2017च्या सुधारित अधिनियमानुसार ही बी मधली जी तरतूद आहे तर ती करण्यात आलेली आहे. इथं फक्त 6 महिने लिहा. ही तरतूद महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा अधिनियम 2017 नुसारची तरतूद आहे. हा मूळ कायदा कधीचा आहे? तर 1958चा मूळ कायदा आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958, 2017ला त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आली आणि हे आहे तर कालावधी 3 महिने नाहीये तर 6 महिने एवढा कालावधी करण्यात आलेला आहे. ओके, म्हणजे मूळ कायदा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम असा होता. काय होता? मुंबई ग्रामपंचायत अधिनियम. हे लक्षात ठेवा बरं का. कधीचा कायदा आहे हा? 1958चा. आणि याच्यामध्ये सुधारणा कधी झाली? 2017ला. आणि मग 2017ला ही तरतूद जी आहे तर ती करण्यात आलेली आहे. आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम कधीचा आहे? 1961चा. इथं कन्फ्युजन नका होऊ देऊ, बरोबर. म्हणजे ग्रामपंचायतीचा अधिनियम जो आहे तर तो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अधिनियमाच्या अगोदरचा आहे. हे समजलं? इथपर्यंत ऑल क्लिअर? काय डाऊट नसायला पाहिजे असं मला वाटतंय. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. सरपंचाबद्दलची माहिती जी आहे तर ती मी तुम्हाला दिलेली आहे. सरपंच आणि उपसरपंचावरती जर का तुम्हाला अविश्वास आणायचा असेल तर उपस्थित आणि मतदान करणाऱ्या 2/3 सदस्यांनी, किती? 2/3 सदस्यांनी म्हणजे उपस्थित असणाऱ्या तो ठराव मांडावा लागतो. किती? 2/3. सरपंचावरती जर का तुम्हाला अविश्वास आणायचा असेल तर, आणि त्याला जर का मंजुरी हवी असेल तर उपस्थित राहून मतदान करणाऱ्या 3/4 बहुमतानं तो मंजूर व्हायला पाहिजे आणि तरच तो सरपंचाचा अविश्वासाचा ठराव जो आहे तर तो मंजूर होऊ शकतो. आणि जर का तुमचा सरपंच लोकनियुक्त असेल म्हणजे जनतेतून निवडलेला असेल तर 5 वर्षाच्या काळात त्याच्यावर जास्तीत जास्त 2 वेळा अविश्वास ठराव आणता येतो. त्याच्यापेक्षा जास्त अविश्वास ठराव आणता येत नाही. आणि जर का ह्या 5 वर्षाच्या काळापैकी शेवटचे 6 महिने कालावधी शिल्लक राहिला असेल तर मात्र त्याच्यावरती अविश्वास आणता येत नाही. हे लक्षात ठेवा. नाहीतर तुम्ही सरपंच व्हाल किंवा मग तुम्ही गावातल्या सरपंचावरती अविश्वास आणायचा प्रयत्न कराल आणि शेवटचे 6 महिने राहिलेले असतील तेव्हा होणार एवढं शिकला आणि काय उपयोग आहे. आलं लक्षात? तर शेवटच्या 6 महिन्यात हा अविश्वास ठराव आणता येत नाही. बघा, जर का MPSC UPSCचा नाद सोडला असेल, कारण सध्या आता पंचायत राजचे इलेक्शन्स आहेत, चांगलं ज्ञान आहे, आपण चांगलं शिकलोय, तर बघा संधी सुवर्ण संधीत कन्वर्ट होते का चेक करू शकतो आपण. उभा राहावा सरपंच पदासाठी. काय आपल्याला सगळ्याच गोष्टी माहीत आहेत. पंचायत राज आपण कोळून पेलोय. चला, पहिला प्रश्न झाला. पुढचा प्रश्न काय म्हणतोय बघा. हा पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आलेला आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील ग्रामविकास समित्या संबंधीच्या तरतुदीबाबत खालील विधानं विचारात घ्या. आता सर्कल इथं कशाला करायचं आहे हो? ग्रामविकास समित्या हा अतिशय महत्त्वाचा त्याच्यातला शब्द आहे. तर ग्रामविकास समित्याबाबतची ही किती विधानं आहेत? 5 विधानं आहेत. पहिलं विधान बघा. ग्रामविकास समितीतील सदस्यांची एकूण संख्या 7 पेक्षा कमी नसेल आणि 17 पेक्षा जास्त नसेल. आता बघा, 1958चा जो महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम होता, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम होता, तर कलम 49 नुसार, त्याच्यातल्या कलम 49 नुसार, ओके, हे कलम राज्यघटनेतलं नाहीये, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधलं कलम 49 नुसार ग्रामविकास समित्याची स्थापना केली जाते. आणि त्याच्यामध्ये काय सांगितले त्यांनी? ग्रामविकास समित्यातील सदस्यांची एकूण संख्या 7 पेक्षा कमी नसेल. 7 नाहीये तर ती 12 पेक्षा कमी नसेल. किती? 12. आणि जास्तीत जास्त ती किती असेल? तर ती 24 असेल. 24 पेक्षा जास्त नसेल. म्हणजे कमीत कमी 12 सदस्य असतील आणि जास्तीत जास्त 24 सदस्य असतील. हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे पहिलं विधान या ठिकाणी चुकीचं आहे. दुसरं विधान बघा काय म्हणते. ग्रामविकास समितीतील सदस्यापैकी 1/3 पेक्षा कमी नसतील इतके सदस्य ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधील असतील. 1/3 पेक्षा कमी नसतील. ओके, म्हणजे कमीत कमी 1/3 असायला पाहिजेत, त्याच्यापेक्षा कमी नसतील. आणि हे कुठून सदस्य असतील? ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधील. म्हणजे आपण जे निवडून दिलेले ग्रामपंचायतीचे सदस्य असतात तर त्याच्यातले सदस्य ह्या ग्रामविकास समितीत असतील. म्हणजे बी हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. सी काय म्हणते बघा. तिच्या सदस्यापैकी 1/2 कमी नसतील इतके सदस्य महिला असतील. 1/2 कमी नसतील इतके सदस्य कोण असतील? महिला असतील. आणि ह्या कुठल्या महिला असतील? ह्या गावातल्या
किंवा ग्रामसभेच्या सदस्य असणाऱ्या महिला असतील, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे विधान सी सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. उपसरपंच हा तिचा पदसिद्ध अध्यक्ष असेल. उपसरपंच कसं काय असू शकतो? जर का ती ग्राम विकास समिती असेल, एकतर इथे त्यांनी ग्रामसेवक दिला असतं तर आपण जरा थोडंसं बुचकायत पडलो असतो की ग्रामसेवक की सरपंच. तर उपसरपंच नसतो, तर सरपंच जो असतो, कोण असतो? सरपंच या ग्रामविकास समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. त्याच्यामुळे डी विधान चुकीचं आहे. त्याच्यानंतर बघा काय म्हणतंय, ग्रामसेवक हा तिचा पदसिद्ध सचिव असेल. म्हणजे ह्या दोन्हीपैकी कुठलं तरी एक विधान बरोबर पाहिजे. तर हे ई जे विधान आहे तर ते बरोबर आहे. ग्रामसेवक हा तिचा पदसिद्ध सचिव असेल. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक बी, सी आणि ए या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि असा ऑप्शन किती नंबरचा आहे? तर असा ऑप्शन आहे किती? 2 नंबरचा. ब, क आणि ई पर्याय क्रमांक 2 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. ओके. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या ग्रामपंचायतीला, हे लक्षात ठेवा, एखाद्या ग्रामपंचायतीचं आरक्षण जे आहे तर ते कसं ठरतं? म्हणजे जिल्ह्यातील एकूण सरपंच संख्येच्या 50% पद. ओके. जिल्ह्यात सपोज तुमचा जिल्हा आहे, आता आमचा सोलापूर जिल्हा आहे. आता या सोलापूर जिल्ह्याच्या एकूण सरपंच पदापैकी 50% पद, म्हणजे सपोज सोलापूर जिल्ह्यात 100 ग्रामपंचायती आहेत तर त्याच्यातल्या 50 ग्रामपंचायतीचे सरपंच पद जे आहे तर ते महिलांसाठी राखीव असतं, महिलांसाठी. ओके. आणि उपसरपंच पद जे आहे, उपसरपंच पद हे कधीच राखीव नसतं, हे लक्षात ठेवा. हे कोणाला देऊ शकतात? कुठल्याही कास्टमध्ये, कुठल्याही जेंडरमध्ये देऊ शकतात. परंतु सरपंच पद जे आहे तर ते रोटेशननुसार वेगवेगळ्या कास्टसाठी राखीव असतं आणि ते महिलांसाठी जिल्ह्यातली 50% सरपंच पद जे असतात तर ती राखीव असतात. हे लक्षात ठेवा. समजलं इथपर्यंत? दॅट्स इट. हे तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता ग्रामसेवकाचा इथं उल्लेख झालायच तर थोडंसं आपण ग्रामसेवकाबद्दल पाहून घेऊया. याचं नवीन नाव काय आहे? ग्रामविकास अधिकारी. हे लक्षात ठेवा. याला नवीन नाव काय देण्यात आले? ग्रामविकास. छान नाव देण्यात आलेलं आहे. तर या छान नावावरती छान प्रश्न बनू शकतो. नोट डाऊन करून ठेवा. ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवकाचं नवीन नाव आहे. याची नियुक्ती, बदली किंवा निवड करण्याची जबाबदारी कोणाची असते? तर जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी. ओके. झेडपीचा सीईओ. आता ह्या सीईओ कोण असतो? तर तो IAS असतो. या IAS ची नियुक्ती कोण करतो? निवड नियुक्ती कोण करते? UPSC करते. हे सुद्धा लक्षात असू द्या. म्हणजे ह्या ग्रामसेवकाची निवड, नियुक्ती, बदली कोण करतं? जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हणजेच काय? चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. ओके. आणि तो IAS दर्जाचा असतो. आता हा जो ग्रामसेवक आहे याच्यावरचं नजीकचं नियंत्रण कोणाचं असतं? तर BDOचं असतं, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. बरोबर. ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर असतं. आणि त्याच्यानंतर कोणाचं असतं? झेडपीच्या CEOचं असतं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता हा जो आहे ना, हा ग्रामसेवक, तर जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास खात्याचा क्लास 3चा हा काय असतो? अधिकारी असतो. हा काय म्हणजे नोकर नाहीये, तर हा ग्रामपंचायतीचा काय असतो? चिटणीस असतो. ग्रामपंचायतीचा चिटणीस. ओके. हे लक्षात ठेवा. आणि ग्रामपंचायतीच्या निर्णयांची अंमलबजावणी करणं हे या ग्रामसेवकाचं महत्त्वाचं काम असतं. आणि आता त्याचं नाव काय आहे? ग्रामविकास अधिकारी. हे जे सगळे पॉईंट्स सांगितलेले आहेत हे सगळे पॉईंट्स लिहून ठेवा. याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. चलो, क्वेश्चन नंबर 3 काय म्हणतोय बघा. आता ही इथून पुढं खरं पॉलिटी सुरू झालेला आहे. सरकारी आयोग डॅश डॅश यासाठी अनुकूल होता. बरोबर. बघा, राज्यपाल पद रिक्त करावं असं सांगितलं का? तर त्यांनी नाही सांगितलं. उलट ते काय म्हटले? एखाद्या व्यक्तीला एखाद्या राज्याचा राज्यपाल म्हणून जर का तुम्ही नियुक्त करत असाल तर ती व्यक्ती संबंधित राज्याबाहेरील व्यक्ती असावी. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, तुम्ही महाराष्ट्रासाठी एखाद्या राज्यपालाची नियुक्ती करणार असाल तर तो व्यक्ती महाराष्ट्रातला नसावा असं सरकारी आयोगाने सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे. अखिल भारतीय सेवा रद्द कराव्यात असं सांगितलं का? नाही. उलट नवीन अखिल भारतीय सेवा ऍड कराव्यात आणि ह्या अजून स्ट्रॉंग कराव्यात असं त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 ही गेला. परत त्यांनी सांगितलं आंतरराज्य परिषद रद्द करावी. नाही. आंतरराज्य परिषदेची स्थापना करावी असं सांगितलं. आणि कलम 263 नुसार आंतरराज्य परिषद स्थापन केली जाते आणि याचे अध्यक्ष असतात तर ते भारताचे पंतप्रधान असतात. आणि ही आंतरराज्य परिषद स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? भारताच्या राष्ट्रपतींना. हे लक्षात ठेवा. आर्टिकल नंबर 263 याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. इंग्लिशमध्ये त्याला इंटरस्टेट काउन्सिल असं म्हटलं
जातं. समजलं? आर्टिकल 263 हे लक्षात ठेवा. आणि त्याचे परमनंट अध्यक्ष कोण असतात? देशाचे पंतप्रधान. म्हणजे याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही. काहीच सांगितलं नव्हतं सरकारी आयोगानं. आता हे सरकारी आयोगाबद्दल थोडक्यात आपण पाहूया. तर हा सरकारी आयोग जो होता तर हा त्रिसदस्यीय म्हणजे 3 सदस्य असणारा आयोग होता. आणि हा कुणी नियुक्त केला होता? बाय केंद्र सरकार. हा काय राज्याचा आयोग नव्हता. आणि केंद्र राज्य संबंधाचा अभ्यास जो आहे तर या आयोगाने केलेला आहे. सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश R.S. सरकारिया हे या आयोगाचे काय होते? अध्यक्ष होते. आणि इतर 2 सदस्य कोण होते? हो, B. शिवरामन. ओके, हे लक्षात ठेवा. B. शिवरामन आणि S.R. सेन हे इतर 2 अध्यक्ष होते. कधी नेमला होता? 24 मार्च. हे तारीख सुद्धा लक्षात ठेवा. 24 मार्च 1983. आणि यांनी अहवाल कधी सादर केलाय? तर म्हणजे आता हे बघा, अहवालाबद्दल थोड्याशा 2 डेट्स माझ्याकडे आहेत, त्या मी तुम्हाला मुद्दाम सांगतोय. शिफारशी सादर केल्या ऑक्टोबर 1987 आणि त्या शिफारशी जाहीर करण्यात आल्या जानेवारी 1988. जर का 87 आलं 1987 तरी उत्तर लिहा आणि 1988 आलं तरी उत्तर लिहा. कारण शिफारशी सादर केल्या 87ला आणि त्या पब्लिक केल्या 1988ला. बरोबर? त्याच्यामुळे दोन्हीही मे बी बरोबर असू शकतं. जर का आयोगाने जसा प्रश्न विचारला असेल तर 88 आयोगाने उत्तर दिले, 88 तुम्ही गृहीत धरू शकता. 247 किती शिफारशी केल्या होत्या? 247. त्याच्यापैकी 179 शिफारशी आहेत तर तो केंद्र सरकारनं मान्य केलेल्या आहेत किंवा त्याची अंमलबजावणी झाल्याचं आपल्याला दिसतंय. आता या आयोगाने सांगितलं की केंद्र राज्य संबंधाचा अभ्यास करताना घटनेमध्ये खूप मूलगामी बदल करण्याची गरज नाही. असं काय तुम्ही करू नका असं यांनी केंद्र सरकारला सांगितलेलं आहे. याशिवाय त्यांनी अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की ज्यावेळेस तुम्ही 356 म्हणजे काय? कलम 356 काय आहे? राष्ट्रपती राजवट. बरोबर? राज्यात राष्ट्रपती राजवट याचा ज्यावेळेस एखाद्या राज्यासाठी उपयोग करता तर तो कमीत कमी वापर व्हावा. उगाच दुसरं कुठलं तरी सरकार आलंय आपल्या विरोधातलं म्हणून तिथे राष्ट्रपती राजवट लावायची आणि त्या संबंधित राज्यातलं सरकार पाडायचं, तर तुम्ही असं काय करू नका. म्हणजे 356चा कमीत कमी उपयोग किंवा वापर व्हावा असं जे मत आहे तर ते सरकारी आयोगानं मांडलेलं आहे. बरोबर? हे सगळं झालं सरकारी आयोगाबद्दल. आता केंद्र राज्य संबंधाबद्दल काही महत्त्वाचे आयोग आले होते. बरोबर? त्याच्याबद्दल थोडक्यात आपण बोलूया. कुठले कुठले आहेत? पहिला आहे राजमन्नार समिती. हे लक्षात ठेवा बरं का. आता हे नेक्स्ट टॉपिक याच्यावरती विचारू शकतात. राजमन्नार समिती 1969ला आली होती. आता ही नेमली कोणी होती माहिती आहे का? ही नेमली होती तमिळनाडू सरकारनं. त्यावेळेस तिथं DMK हा पक्ष सत्तेत होता. बरोबर? राजमन्नार. त्याच्यानंतर आलं होतं आनंदपूर साहिब ठराव. आनंदपूर साहिब ठराव. आता हा ठराव जो आहे तर तो कधी आला होता? 1973 मध्ये. आणि कुणी नेमला होता? पंजाब सरकारने. हे सुद्धा लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आला होता पश्चिम बंगाल स्वायत्तता ठराव. पश्चिम बंगाल कसला ठराव? स्वायत्तता ठराव. आणि हा कुणी आणला होता? पश्चिम बंगाल सरकारने. कधी आणला होता? 1977 मध्येच. आणि त्यावेळेला तिथं कम्युनिस्ट पार्टीचं सरकार होतं. त्याच्यानंतर मदन मोहन पंची आयोग. ओके, त्याला पंची कोण पुंची म्हणतं. पंची आयोग हा आला होता 2007 मध्ये. आणि यांनी अहवाल कधी सादर केलाय? 2010 मध्ये. एकूण 273 ज्या शिफारशी आहेत तर त्या पंच आयोगाने केलेल्या होत्या. लेटेस्ट महत्त्वाचा आयोग आहे ना हा पंच आयोग आहे. म्हणजे यांनी सरकारी जर का आत्ता विचारला असेल ना तर आता तुम्ही पंच आयोग करून ठेवा. प्रेडिक्शन आहे. पंच आयोग आता व्यवस्थित करून ठेवा. कारण हे जे वरच्या 3 गोष्टी आहेत ना याच्याबद्दल आयोगाने आजपर्यंत प्रश्न विचारला नाही आणि भविष्यातही विचारणार नाही. कारण हे केंद्र राज्य संबंधाचा अभ्यास करताना राज्यांनी स्वतःहून तयार केलेले आयोग आहेत किंवा समित्या आहेत. त्याच्यामुळे याच्यावरती प्रश्न विचारणार नाहीत. प्रश्न विचारला जाईल पंच आयोग. 2007ला त्यांनी स्थापन केला केंद्र राज्याचा अभ्यास करण्यासाठी संबंधाचा. आणि 2010ला त्यांनी आपला अहवाल सादर केला. एकूण 273 शिफारशी आहे तर तिथं करण्यात आलेल्या होत्या. त्याचा अभ्यास करा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही. दॅट्स इट. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय. पुढचा जो प्रश्न आहे तर तो पुन्हा एकदा आपला आवडीचा टॉपिक राज्याचा महाधिवक्त्याच्या संबंधितला प्रश्न आहे. तर प्रश्न काय म्हणतोय पहा पहिल्यांदा. राज्याच्या महाधिवक्त्यासंबंधी खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? लगेच बरोबरला सर्कल करून घ्या. पहिलं विधान काय म्हणते? तो राज्याच्या मंत्री परिषदेची इच्छा असेपर्यंत आपल्या पदावरती राहू शकतो.
बरोबर वाटतंय का तुम्हाला? आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे, ह्या राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती किंवा निवड कोण करतं? तर तो राज्यपाल करतो. याच्या कार्यकालाबद्दल घटनेत काहीच सांगितलेलं नाहीये. बरोबर? म्हणजेच काय, तर हे मंत्री परिषदेची इच्छा नसते हो, तर ती राज्याच्या राज्यपालाची मर्जी असेपर्यंतच तो पदावरती राहतो. त्याच्यामुळे पहिलं विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. दॅट्स इट. पहिलं विधान गेलं. त्याचं मानधन राज्य विधिमंडळाद्वारे निश्चित केलं जातं नाही. जर का नियुक्ती राज्यपाल करणार असताल तर मानधन जे आहे तर ते सुद्धा राज्याचे राज्यपालच ठरवतात. त्याच्यामुळं दुसरं सुद्धा विधान चुकलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरं विधान काय, तो राज्य शासनाविरुद्ध असलेल्या खटल्यात खाजगी पक्षकारासाठी वकील म्हणून उभा राहतो. राज्य शासनाचा जो आहे तर हा सर्वोच्च कायदा अधिकारी आहे. म्हणजे राज्य शासनाला कायदेविषयक सल्ला देणं किंवा जिथं जिथं कायदेविषयक बाबी उचमळून येतील किंवा बाहेर येतील तर तिथं राज्य शासनाची बाजू मांडणं हे त्याचं महत्त्वाचं काम आहे. आणि मग तो खाजगी पक्षकाराची भूमिका कशी काय घेईल? त्याच्यामुळे तिसरं चुकलंय. हा महाधिवक्ता जो आहे तर केंद्रातलं जे महान्यायवाद्याचं पद आहे तर त्याला समांतर असणारं राज्यातलं हे पद आहे. बरोबर? कलम 165 नुसार याची तरतूद करण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. त्याच्यामुळे तो खाजगी पक्षकाराची भूमिका राज्य सरकारच्या विरोधात घेईल का? तर नाही घेणार. त्याच्यामुळे तेही चुकलं. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर या ठिकाणी आहे. वरीलपैकी एकही विधान बरोबर नाही. याचा कार्यकाळ निश्चित नसतो आणि जर का एखादं मंत्रिमंडळ बदललं तर हा रिझाईन करतो. म्हणजे करावंच असं कुठं सांगितलेलं नाहीये, परंतु हा करतो. कारण नवीन मंत्रिमंडळाबरोबर सूत जुळेल याची काही गॅरंटी नसते ना. त्याच्यामुळे हा म्हणतो की नाही आम्हाला काय राहायचं नाही सत्तेत, मी रिझाईन करतो. किंवा राज्यघटनेत सुद्धा याचा कार्यकाल किती असावा किंवा मानधन किती असावं हे काही सांगितलेलं नाहीये. याची फक्त पात्रता आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जर का राज्याच्या उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी जी पात्रता लागते तीच महाधिवक्ता होण्यासाठी पात्रता आवश्यक असते. त्याच्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की ज्यावेळेस राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती होते तर उच्च न्यायालयाचा माजी मुख्य न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयातला न्यायाधीश यांची नियुक्ती आपल्याला तिथं केल्याचं दिसतंय. कलम भाग 6 मध्ये याच्याबद्दलच्या तरतुदी आहेत. कलम 177 आणि कलम 194. 177 मध्ये काय आहेत की मंत्र्यांना विधानसभेत किंवा विधिमंडळात आपलं मत मांडण्याचा 177 मध्ये तरतूद आहे. आणि कलम 194 मध्ये काय आहे, मंत्रिमंडळाचे विशेष अधिकार. तर 177 आणि 194 नुसार जे मंत्र्यांना अधिकार मिळतात तर ते सर्व अधिकार जे आहेत राज्याच्या महाधिवक्त्याला मिळतात. हा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आपलं मत मांडू शकतो, परंतु हा महाधिवक्ता कुठेही मतदान करू शकत नाहीये. मतदान करू शकत नाही. त्याला सर्कल करा, ते नोट डाऊन करा. आलं लक्षात? समजलं? तर इथपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर असायला पाहिजेत. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, मी तुम्हाला म्हटलं तर बघा शासन व्यवस्थेवरती त्यांनी एक प्रश्न विचारलाय. हा थोडासा प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे आणि मग आपण त्याच्याबद्दल डिटेलमध्ये बोलूया. बघा प्रश्न काय म्हणतोय, खालील विधानं विचारात घ्या. बरं ठीक आहे, चला घेतली. विधान अ, संसदीय पद्धतीमध्ये प्रशासनावरील कायदेमंडळाचं नियंत्रण अध्यक्षीय पद्धतीपेक्षा भिन्न असतं. बरोबर? आता तुम्हाला अध्यक्षीय पद्धत माहीत असायला पाहिजे आणि दुसरी आहे संसदीय पद्धत. संसदीय पद्धत कुठं आहे? भारतात आहे. अध्यक्षीय पद्धत कुठं आहे? अमेरिकेत आहे. बरोबर? या दोन गोष्टी क्लिअर झाल्या. अमेरिकेत. संसदीय व्यवस्था कुठं आहे? भारतात. ओके. आता भारतातली नोकरशाही, ओके, भारतातली नोकरशाही आणि अमेरिकेतली नोकरशाही याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतोय का? तर जाणवतोय. फॉर एक्झाम्पल इलॉन मस्क, ओके, आला होता का नोकरशाह म्हणून? तिथं आला होता. आणि भारतात असं काय होऊ शकतं का? तर भारतात असं काय होऊ शकत नाही. एकतर तुम्हाला परीक्षा पास व्हाव्या लागतात, नाहीतर मग बाहेरच्या दुसऱ्या गोष्टी कराव्या लागतात, तरच तुम्ही प्रशासनात येता. म्हणजे वरवर पाहता जर का तुम्ही थोडंसं लॉजिक लावलं असतं तर हे इथंच तुम्हाला भिन्नता सापडते. जास्त डिटेलमध्ये सुद्धा जाण्याची गरज नाही. जर का तुम्ही संसदीय लोकशाही व्यवस्थेचा अभ्यास केला तर तिथं प्रशासनावरती कायदेशीर नियंत्रण असतं. बरोबर? म्हणजे जर का तुम्ही चुकीच्या गोष्टी केल्या तर तुम्हाला कायद्यानं पदावरून दूर केलं जाऊ शकतं. म्हणजे तुम्ही IAS असला, तुम्ही डेप्युटी कलेक्टर असला, तुम्ही PSI असला तरी सुद्धा तुम्हाला कायद्यानुसार म्हणजे तुमच्यावर कायदेशीर नियंत्रण असतं. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ही जी भारतातली जी नोकरशाही आहे किंवा प्रशासन आहे तर ते कार्यकारी मंडळाला उत्तरदायी असतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे काय, कार्यकारी मंडळ, भारतातला
कार्यकारी मंडळाचा परमनंट भाग कोण असतो? प्रशासन. हे लक्षात ठेवा, भारतातल्या कार्यकारी मंडळाचा परमनंट भाग असतं प्रशासन. ओके, त्याच्यामुळे पहिलं विधान जे आहे तर या ठिकाणी बरोबर आहे. आणि भारतात कार्यकारी मंडळाचा भाग प्रशासन असतो. ओके, पहिलं विधान या ठिकाणी बरोबर आहे. इथं तुम्हाला अध्यक्षीय पद्धतीत सत्तेचं विभाजन झालेलं दिसेल. काय होतं इथं? सत्तेचं विभाजन. तसं इथं होतंय का? इथं प्रशासनातल्या सत्तेचं विभाजन होतंय का? नाही होत. पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं विधान बघा, प्रशासनावर कायदेमंडळाचं नियंत्रण हे लोकसत्ताक शासनाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. प्रशासनावर कायदेमंडळाचं नियंत्रण हे लोकशाही शासनाचं मूलभूत तत्व आहे. ओके, फक्त हे वैशिष्ट्यच नाहीये तर ते मूलभूत तत्व आहे. त्याच्यामुळे हेही विधान या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजेच काय, पर्याय अ आणि ब दोन्ही विधानं बरोबर आहेत, परंतु ते एकमेकांचं चांगलं स्पष्टीकरण नाही करत, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे, म्हणजे बघा इथं याचं स्पष्टीकरण याच्यामध्ये होतंय का? नाही होत. ही दोन्ही विधानं वेगळी आहेत आणि दोन्ही विधानं आपापल्या जागी बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 2 जे आहे तर आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी अचूक उत्तर आपल्याला असल्याचं दिसतंय. आणि पार्लमेंटरी व्यवस्थेमध्ये जर का तुम्ही पाहायचं झालं तर पार्लमेंटरी म्हणजे आपल्या संसदीय लोकशाही व्यवस्थेमध्ये 3 महत्त्वाचे घटक असतात. कुठले कुठले? सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे कायदेमंडळ. त्याच्यानंतर येईल तुमचं कार्यकारी मंडळ आणि त्याच्यानंतर येईल तुमचं न्यायमंडळ. बरोबर. आता मग कायदेमंडळाचे पुन्हा 2 भाग होतात. संसदेत येतं आणि मग संसदेचं काय होतं? पहिल्यांदा राज्यसभा घेऊया आणि मग आपली लोकसभा. बरोबर, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आता हे कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे जे मी तुम्हाला लोकशाही व्यवस्थेचे 3 खांब किंवा आधारस्तंभ सांगितले तर याच्यामध्ये तुम्हाला चेक्स अँड बॅलन्स असल्याचं दिसेल. म्हणजे याच्यापैकी कोणीही वरचढ ठरत नाही. हे तिघही एकाच लेवलला आहेत. समजलं? बस झालं इथपर्यंत. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय. अर्थविधेयकाबाबत खालीलपैकी कोणतं विधान किंवा विधाने बरोबर आहेत? म्हणजे एकापेक्षा जास्त विधानं जे आहेत या ठिकाणी बरोबर असू शकतात. बघा लगेच बरोबरला सर्कल करून घ्या. अर्थविधेयक म्हणजे काय तर मनी बिल, हे महत्त्वाचं आहे. मनी बिल. आता हे पर्टिक्युलर त्यांनी राज्याबद्दल विचारलंय तर कलम 199(1) मध्ये ह्या मनी बिलाची तरतूद जी आहे तर ती केलेली आहे. 198 मध्ये ह्या धनविधेयकाबाबत विशेष पद्धती सांगितली आणि 199 मध्ये त्यांनी काय म्हणतो आपण त्याला धनविधेयकाची व्याख्या केलेली आहे राज्यांच्या बाबतीत. आणि जर का तुम्ही केंद्राचा विचार केला तर 109 मध्ये धनविधेयकाबाबत विशिष्ट पद्धती आणि 110 मध्ये धनविधेयकाची व्याख्या आणि त्याच्या संबंधी हा प्रश्न आलेला आहे. हे अर्थविधेयक किंवा धनविधेयक मंत्री किंवा खाजगी सदस्य मांडू शकतो का तर नाही मांडू शकत. फक्त ते मंत्रीच मांडू शकतात. ते राज्यपालाच्या शिफारशीशिवाय मांडता येत नाही. बरोबर आहे का तर बरोबर आहे. त्याला राज्यपालाची शिफारस आवश्यक असते आणि ही जी तरतूद आहे तर ती कलम 207(1) मध्ये करण्यात आलेली आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. एखादं विधेयक अर्थविधेयक आहे किंवा नाही असा प्रश्न उपस्थित झाल्यास राज्यपालांचा निर्णय अंतिम असतो. तर हा निर्णय राज्यपालांचा नसतो तर हा निर्णय सभापतींचा असतो. म्हणजे एखादं विधेयक धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार त्या गृहाच्या सभापतींचा असतो. आणि ही जी तरतूद आहे तर ती तरतूद कलम 199(3) मध्ये करण्यात आलेली आहे. 199(3). इथं राज्यपाल नाहीये, इथं सभापती असतं. त्याच्यामुळे सी चुकीचं आहे. आणि डी आहे, जर दोन्ही सभागृहामध्ये अर्थविधेयकात पेच निर्माण झाल्यास राज्यपाल विधानसभा आणि विधान परिषदेची संयुक्त बैठक बोलवू शकतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहित असली पाहिजे की ही जी संयुक्त बैठक आहे किंवा जॉईंट मीटिंग आहे याची तरतूद राज्यासाठी नाहीयेच. काही होऊ द्या, कसलाही डेडलॉक येऊ द्या, ही जी तरतूद आहे तर ती राज्यासाठी करण्यात आलेली नाहीये. त्याच्यामुळे डी पहिल्यांदा चुकीचं पकडा आणि मग बाकीच्या विधानांचा अभ्यास करा. डी चुकलं. आता जर का संयुक्त बैठकीचा विषय निघालाय तर कलम 108 मध्ये संयुक्त बैठकीबद्दल माहिती दिलेली आहे घटनेत आणि ही फक्त केंद्रासाठी म्हणजे संसदेसाठी आहे. आणि आत्तापर्यंत संसदेच्या 3 संयुक्त बैठका झालेल्या आहेत. त्या कधी कधी झालेल्या एकदा वाचून घ्या. आणि ही जी संयुक्त बैठकीची तरतूद आहे तर ती आपण ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतून स्वीकारलेली आहे. कुठून? ऑस्ट्रेलियातून अजून काय काय स्वीकारले? समवर्ती सूची आणि व्यापार आणि संयुक्त बैठकीची तरतूद या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतून स्वीकारलेल्या आहेत. तर कुठलं विधान बरोबर आहे? विधान फक्त बी बरोबर आहे. आणि असा ऑप्शन किती नंबरचा आहे तर पर्याय क्रमांक 2 जे आहे तर या ठिकाणी आपल्या
प्रश्नाचं उत्तर आहे. फक्त विधान त्याच्यातलं बी बरोबर आहे. आता विषय निघालायच तर 2-3 गोष्टी तुम्ही लिहून घ्यायला काय हरकत नाहीये. राज्याचं बजेट, राज्य अर्थसंकल्प कलम किती आहे? 202. ओके, एकच हे असं का होतंय? केंद्र अर्थसंकल्प, आता हे तुम्हाला माहितीच आहे बरं का, याचं कलम, याचा बरोबर आत्ताच प्रश्न आलाय 112. आता राज्यपालाच्या तरतुदी कुठून कुठपर्यंत आहे तो? राज्यपाल 152 ते 162. मंत्री, सॉरी एकच मिनिट, मंत्री आणि महाधिवक्ता, आता महाधिवक्ता कुठं असतो? महाधिवक्ता राज्यात असतो, तर 163 ते 167. त्याच्यानंतर राज्याचं विधिमंडळ म्हणजेच काय? राज्य विधिमंडळ याच्या तरतुदी 167 नंतर मग 168 ते 213. ओके, हे 213 आहे बरं का, 213. शब्दावरती लक्ष द्या, सॉरी बोलण्यावरती लक्ष द्या, शब्द काय का असणार. त्याच्यानंतर उच्च न्यायालय, उच्च न्यायालय कुठून कुठपर्यंत आहे? उच्च न्यायालय 214 ते 231. हे लक्षात ठेवा. राज्याचा अर्थसंकल्प, केंद्राचा अर्थसंकल्प, राज्यपालाची कलम, मंत्री आणि महाधिवक्त्याबद्दलच्या तरतुदी, राज्याचं विधिमंडळ आणि उच्च न्यायालय 214 ते 231 पर्यंत. पंचायत राज कुठून कुठपर्यंत आहे? 73वी घटना दुरुस्ती, पंचायत कलम 243 ते 243 ओ, आणि तिथून पुढे मग नागरी स्थानिक स्वराज्य संस्था. नगरपालिका 243 पी ते 200 ZG, 243 ZG हे पंचायत आहे, हे नागरी संस्था आहेत. बरोबर, ही कलम नोट डाऊन करून ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. केंद्राच्या अर्थसंकल्पावरती त्यांनी ऑलरेडी प्रश्न विचारला 112 वरती. राज्याचा अर्थसंकल्प राहिला 202, याच्यावरती प्रश्न विचारू शकतात. धनविधेयक 110 हे केंद्राचं आहे आणि 199 हे राज्याचं आहे. हे नोट डाऊन करून ठेवा, याच्यावरती प्रश्न बनवू शकतो. पुन्हा म्हणू नका प्रेडिक्शनमध्ये तुम्ही काहीच सांगितलं नाही, प्रेडिक्शनमध्ये तुम्हाला हे सगळं सांगितलेलं आहे. समजलीत पर्यंत? ऑल क्लिअर? चलो आगे बढो सैनिको, आगे बढो. आयुष्यात पुढं पुढं सरकणं खूप महत्त्वाचं असतं बरं का, आणि ते सरकायला आलं पाहिजे. खूप कमी लोकांना ते जमतं. माझ्या आयुष्यात किती जरी मोठा दुःखाचा डोंगर तुमच्यावरती कोसळला, त्याच्यातनं तुम्हाला तो डोंगर बाजूला सारून बाहेर निघता आलं पाहिजे. हे थोडंसं तत्वज्ञान आहे, पण खरं सांगतो मित्रांनो, असतात म्हणजे जगातला असा कुठलाच माणूस नाही की ज्याच्या आयुष्यात दुःख नाही आहेत, आणि दुःख असायला पाहिजेत. म्हणजे एखादा माणूस जर का व्हेंटिलेटरवरती असेल आणि ती रेष जर का अशी त्या व्हेंटिलेटरची रेष अशी नसेल, ओके, आणि ती सरळ असेल, तरी त्याचा अर्थ काय असतो? ती व्यक्ती मेली आहे. आणि जर का असा चढ उतार होत असतील त्या व्हेंटिलेटरवरती, त्या मॉनिटरवरती, असं काय म्हणतात की ती व्यक्ती जिवंत आहे. म्हणजे सपोज आपण समजू हे चढ म्हणजे आपल्या आयुष्यातले सुखाचे क्षण आहेत, हे उतार म्हणजे आपल्या आयुष्यातले दुःखाचे क्षण आहेत. याचा अर्थ काय? आपण माणूस आहोत आणि आपण जिवंत आहे. आजच्या परिस्थितीत, सध्याच्या जगाचा विचार करता माणसाचं जिवंत राहणं खूप महत्त्वाचं आहे. कारण माहीत नाही शेजारी असणारा व्यक्ती मित्र आहे की शत्रू आहे. तो कुरघोड्या करू शकतो, तो आपल्याला दाबू शकतो, तो आपल्याला खांद्यावर घेऊन दुनिया दाखवू शकतो. अशी लोक मिळणं कठीण आहे. परंतु ज्या परिस्थितीत सध्या आपण वावरतोय, राहतोय, त्या परिस्थितीत माणसाचं माणूसपण टिकणं आणि माणसाचं जिवंत असणं मला खूप महत्त्वाचं वाटतंय. त्याच्यामुळं जिवंत राहा. बघा, जन्माला आलोय तर आपल्या काय म्हणतो, आपल्या बाजूच्या ज्या गोष्टी आहेत किंवा आपल्यासाठी ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला मिळतीलच आणि त्या मिळणारच आहेत आणि आपण त्या मिळवूच. परंतु एखादी गोष्ट मिळाली नाही, माझ्याकडून हे झालंच नाही, मला हे मिळालंच नाही, मला हे करता झालं नाही, म्हणून जर का अपयशी स्वतःला समजून खचून जाणार असाल ना, तर आयुष्य जगण्यात काय अर्थ नाहीये. आणि माहीत नाही पुढे आपल्याला कोणता जन्म मिळेल. त्याच्यामुळं आत्ता माणसाचा जन्म मिळालाय तर याचा पुरेपूर उपभोग घ्या, जसं तुम्हाला जगता येईल. म्हणजे बघा, आपलं आयुष्य आपल्या नियम आणि अटींवर जगायचं असतं. जर का तुम्ही माझा यूट्यूब चॅनल पाहत असाल तर मी या बऱ्याचशा गोष्टींवरती बोलत असतो आणि बोलायला पाहिजे. ह्याच्यावरती खूप कमी लोक बोलतात. आपलं आयुष्य आपल्या नियम आणि अटींवरती जगायला पाहिजे. ह्या परीक्षा आयुष्यात येतील. आयुष्याच एक परीक्षा आहे हो, पहिल्यांदा ती पास होऊया आणि मग हे आपल्यासाठी वाढून ठेवलेच. परंतु जे तुम्ही टार्गेट्स आणि जे तुम्ही गोल्स TG आयुष्यात ठरवले ते अचीव करा. आयुष्यात पैशाचं महत्त्व वाढलंय, त्याच्यामुळं पैसे पाहिजेत राव. म्हणजे कोणीतरी म्हटलंय की पैशाशिवाय काहीच होत नाही, म्हणजे पैसा काय महत्त्वाचा नाहीये हे म्हणताना सुद्धा तुमच्या खिशात पैसे लागत आहेत. त्याच्यामुळं पॉवर महत्त्वाचे आहे.
आणि टार्गेट आणि गोल्स जर का कंप्लीट करायचे असतील, पैसा महत्त्वाचा आहे. जरा थोडंसं विषयांतर झालं, विषय निघाला होता, तर अशा विषयांवरती बोलणं गरजेचं आहे. चला 7वा प्रश्न काय म्हणतोय पहा. सॉरी, थोडंसं आपण आउट ऑफ द बॉक्स गेलो होतो, परंतु मला जाणं गरजेचं वाटलं. प्रश्न बघा काय म्हणतोय. भारतीय संसदेला राज्यसूचीतील कोणत्याही विषयाबाबत राष्ट्रीय हितासाठी कायदे करण्याचा अधिकार आहे जर तत्संबंधी डॅश डॅशने ठराव मंजूर केला तर. कशावरती प्रश्न आहे हा? संसदेवरती. काय म्हटले त्यांनी? भारतीय संसदेला राज्यसूचीतील विषयाबाबत राष्ट्रीय हितासाठी कायदे करण्याचा अधिकार आहे. भारताच्या राज्यघटनेमध्ये जी 12 परिशिष्ट आहेत, तर त्याच्यापैकी 7व्या परिशिष्टात केंद्र राज्य अधिकारांची विभागणी केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी 3 सूच्या दिलेल्या आहेत. पहिली आहे केंद्र सूची, याच्याबद्दल कायदे करण्याचा अधिकार फक्त केंद्राचा असतो. दुसरा आहे राज्यसूची, याच्याबद्दल कायदे करण्याचा पहिला अधिकार राज्यांचा असतो, परंतु केंद्रही कायदा करू शकतं. आणि तिसरे आहे समवर्ती सूची, इथं केंद्र आणि राज्य दोघंही कायदा करू शकतात, परंतु जर का एकाच विषयाबाबत केंद्राने आणि राज्याने कायदा केला तर तिथं केंद्राचा कायदा वरचढ ठरतो भाग 3 मध्ये. आणि कलम 246 हे केंद्र राज्य अधिकार विभागाशी संबंधित असणारा कलम आहे. आणि प्रश्न त्याच्यावरती झालेला आहे 7व्या परिशिष्टावरती. राज्यसूचीतील विषयाबाबत कायदा करण्याचा अधिकार आहे राष्ट्रीय हितासाठी. त्यासाठी काय करायला पाहिजे? लोकसभेने तिच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने. बघा इथं काय म्हटलंय? राज्यसूची. आता जर का राज्यसूचीतील विषयाबाबत कायदा करायचा असेल तर राज्याचं प्रतिनिधित्व संसदेत कोण करतंय हो? कोण करते? तर राज्यसभा करते. थोडंसं लॉजिक लावा ना. राज्यसभा करते का? करते. आणि लोकांचं प्रतिनिधित्व लोकसभा करते. मग कुठेतरी राज्यसभा यायला पाहिजे का? यायला पाहिजे. कारण राज्यसभेवरच प्रश्न आहे, लोकसभेवर प्रश्न आहे. 2 ठिकाणी लोकसभा आहे. चला ती 2 विधानं काढून टाका. राहिलं 3 आणि 4. 3 आणि 4 काय म्हणते? राज्यसभेने तिच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने. बरोबर. राज्यसूचीतील विषयाबाबत कायदा करायचा आहे आणि राष्ट्रीय हितासाठी कायदा करायचा आहे. तर एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने होऊ शकतं का? नाही होऊ शकत. तर ते कसं व्हायला पाहिजे? राज्यसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या 2/3 सदस्य संख्या कमी नाही इतक्या बहुमताने तो कायदा जो आहे किंवा तो ठराव जो आहे तर तो मंजूर करायला पाहिजे. ही तर राज्यसूची म्हटले. आणि राज्यात म्हणजे केंद्रात राज्याचं प्रतिनिधित्व असतं तर ती राज्यसभा करते. त्याच्यामुळे थोडंसं राज्यसभेकडे जायला पाहिजे. इथे लोकसभा आहे, ती 2 विधानं आपण सुरुवातीला काढून टाकली. 3 आणि 4 राहिलं. इथे एकूण सदस्य संख्येचं बहुमत म्हटलंय. पण राष्ट्रीय हिताचा कायदा असेल तर 2/3 संख्येपेक्षा कमी नाही इतक्या बहुमतानं. पर्याय क्रमांक 4 तुमच्या प्रश्नाचं उत्तर. मी जे सुरुवातीला तुम्हाला म्हटलं ना, लॉजिक लागतंय, फक्त ते लावता आलं पाहिजे तुम्हाला. आणि हे असं लॉजिक लागतंय ते. दॅट्स इट. समजलं इथपर्यंत? चलो आता याच्याबद्दल आता राज्यसभेचे काही विशेष अधिकार आहेत ते मी तुम्हाला सांगतो, म्हणजे जेणेकरून बरं जर का त्याच्यावरती भविष्यात प्रश्न आला तर तो तुम्हाला सोडवता यायला पाहिजे, म्हणजे तो चुकायला नाही पाहिजे. राज्यसभेचे विशेष अधिकार कोणते कोणते आहेत बघा. आता हा जो त्यांनी प्रश्न विचारला होता ना, तर तो विशेष अधिकार जो आहे तर तो कलम 249 नुसारचा विशेष अधिकार आहे. ओके. राष्ट्रीय हितासाठी राज्यसूचीतील विषयावरती कायदा करण्याचा अधिकार हा राज्यसभेचा विशेष अधिकार आहे. आणि ही जी तरतूद आहे तर ती कलम 249 मध्ये केलेली आहे. त्याच्यानंतर जे कलम आहे कलम 67. कलम 67 काय म्हणते? उपराष्ट्रपतीला पदच्युतीचा ठराव जो आहे तर तो राज्यसभेतच पहिल्यांदा मांडला जातो. ओके. उपराष्ट्रपती हे लक्षात ठेवा. उपराष्ट्रपती पदच्युती हा ठराव कुठं मांडला जातो? राज्यसभा. आणि मग तो नंतर लोकसभेत जातो. कलम 67 हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचं कलम आहे कलम 312. आता सगळ्यांना माहित आहे अखिल भारतीय सेवा, ऑल इंडिया सर्व्हिसेस, AIS. आता ही जर का राष्ट्रीय हितासाठी एखादी नवीन अखिल भारतीय सर्व्हिस निर्माण करायची असेल तर हा जो ठराव आहे तर हा ठराव पहिल्यांदा राज्यसभेतच मांडला जातो. आणि त्याच्यासाठी विशेष बहुमताची आवश्यकता असते. कसलं बहुमत लागतं? विशेष बहुमत लागतं. आणि मग नंतर तो लोकसभेकडे जातो आणि मग तो मंजूर होतो कलम 312 नुसार. त्याच्यानंतर आहे कलम 352. कलम 352. आता हे काय आहे? राष्ट्रीय आणीबाणी. कसली आणीबाणी? राष्ट्रीय आणीबाणी. बरोबर. जर का संसदेच्या दोन्ही सभागृहाची याला 1 महिन्याच्या आत मान्यता घ्यावी लागते, त्याच्याबद्दल काही डाऊटच नाहीये. परंतु जर का संसद लोकसभा बरखास्त झाली असेल तर मात्र तिथं राज्यसभेला जास्तीचे अधिकार जे आहेत तर ते प्राप्त होतात. राष्ट्रीय आणीबाणी कलम
1952शी संबंधित. हे गोष्ट लक्षात ठेवा. दॅट्स इट. समजलं. हे राज्यसभेचे 4 विशेषाधिकार आहेत. ही कलम किंवा ह्या कलमातल्या तरतुदीवरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारतात संसद याच्याबद्दल कुठून कुठपर्यंत कलम आहेत? कलम 79 ते 123 एवढी कलम संसदेबद्दल आहेत. 79 काय सांगते? कलम 79 संसदेची स्थापना. संसदेची स्थापना याची तरतूद कलम 79 मध्ये करण्यात आलेली आहेत. 80 मध्ये काय आहे? कलम 80 राज्यसभा रचना, राज्यसभेची रचना. आणि कलम 81 मध्ये काय आहे? लोकसभेची रचना. हे लक्षात ठेवा, लोकसभेची रचना. आणि ही कलम अशी येत असल्यामुळेच राज्यसभेला वरिष्ठ सभागृह आणि लोकसभेला कनिष्ठ सभागृह असं म्हटलं जातंय. ओके. किंवा राज्यघटनेमध्ये कुठेही राज्यसभेला वरिष्ठ सभागृह आणि लोकसभेला कनिष्ठ सभागृह म्हटलेलं नाहीये. राज्यसभेचे विशेष अधिकार म्हटलं तर तुमच्या डोळ्यासमोर 4 कलम आले पाहिजेत. कलम 249, कलम 67 उपराष्ट्रपतीची पदच्युती, कलम 312 ऑल इंडिया सर्व्हिसेस आणि कलम 352 राष्ट्रीय आणीबाणी. हे 4 कलमात राज्यसभेला विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत. ओके, चलो आगे बढो. 8वां प्रश्न महाराष्ट्राच्या संदर्भात हा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 त्याच्यावरती आधारित असणारा हा प्रश्न आहे. 1961चा अधिनियम. पहिलं विधान काय बघा. आणि हा प्रश्न जो आहे तर आयोगाने कॅन्सल केलाय. का केलाय मी तुम्हाला सांगतो. जिल्हा परिषदेची सभा या कलमाच्या या अधिनियमाच्या कलम 111 मध्ये ह्या जिल्हा परिषदेच्या सभेची तरतूद करण्यात आलेली आहे. बरोबर. महाराष्ट्रामध्ये सध्या जिल्हा परिषद किती आहेत? 34 आहेत. हे लक्षात ठेवा. बरोबर. पहिले विधान बघा काय म्हणते. जिल्हा परिषदेची बैठक जेव्हा आवश्यक असेल तेव्हा भरवता येईल, परंतु मागील बैठक आणि पुढील बैठकीच्या तारखेत 1 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावं. म्हणजे 2 बैठकीतलं अंतर कमीत कमी किती असावं? 1 महिन्यापेक्षा जास्त नसावं असं त्यांनी म्हटलंय. नाहीये तर ते 3 महिन्यापेक्षा अधिक नसावं. किती? 3 महिने. म्हणजे सपोज आज 1 तारखेला एक बैठक झाली तर 90 दिवसांनंतर दुसरी बैठक व्हायला पाहिजे. म्हणजे 3 महिन्यापेक्षा जास्त ते अंतर नसावं. त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे. पुढे बघा. जिल्हा परिषद अध्यक्ष 1/55 पेक्षा कमी नाही इतक्या सदस्यांच्या लेखी विनंतीनुसार विशेष बैठक बोलावू शकतात. हे विधान मात्र बरोबर आहे. या प्रश्नाचं उत्तर येते, परंतु आयोगाने का प्रश्न हा कॅन्सल केला आय डोंट नो. हे दुसरं विधान बरोबर आहे. प्रत्येक बैठकीचे अध्यक्षस्थान अध्यक्षाने आणि त्याच्या अनुपस्थितीत उपाध्यक्षाने भूषवलं पाहिजे. म्हणजे बरोबर आहे. जर का सभापती अनुपस्थित असेल तर उपसभापती, अध्यक्ष अनुपस्थित असेल तर उपाध्यक्ष. तसंच इथं आहे. बैठकीचे अध्यक्षस्थान अध्यक्ष असेल तर अनुपस्थित असेल तर उपाध्यक्ष भूषवेल. सी विधान बरोबर आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या अनुपस्थितीमध्ये बैठकीचे अध्यक्षस्थान विषय समितीच्या सभापती भूषवेल. आता लक्षात ठेवा, ह्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीसह एकूण 10 विषय समित्या असतात. किती? 10. बरोबर असतात का? असतात. थोडंसं वाचून घ्या. 10 विषय समित्या असतात. पण त्यांनी काय म्हटलंय की विषय समितीचा सभापती, परंतु स्पेसिफिक त्यांनी सांगितलं नाही की कुठली विषय समिती. त्याच्यामुळं हे विधान चुकीचं पकडून चाला. आणि बी आणि सी बरोबर असणारा, ब आणि क बरोबर असणारा एक पर्याय आहे इथं, पर्याय क्रमांक 3, परंतु आयोगाने हा प्रश्न कॅन्सल केलाय. हे लक्षात ठेवा. आता हे विधान त्यांचा मे बी बरोबर आहे का चूक आहे याच्यामध्ये त्यांचं कन्फ्युजन असेल, त्याच्यामुळे ते त्यांनी कॅन्सल केलेला आहे. ओके. झेडपीच्या 2 प्रकारच्या बैठका होतात. पहिली बैठक आहे सर्वसाधारण. कसली बैठक आहे? सर्वसाधारण. आणि त्याची सूचना सदस्यांना किती दिवस अगोदर दिली जाते? 15 दिवस. आणि दुसरी बैठक आहे विशेष बैठक. त्याची सूचना सदस्यांना किती दिवस अगोदर दिली जाते? 10 दिवस. हे लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न बनू शकतो. आता ही जिल्हा परिषदेची सभा जी आहे तर ती कोण बोलवतात? तर ही सभा जी आहे तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बोलवतात. हे लक्षात ठेवा. समजलं. हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलाय, परंतु या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 ब आणि क असायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. परंतु आयोगाच्या पुढे काय आपण जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपणही हा प्रश्न कॅन्सल करूया. पुढचा प्रश्न. सर्वसाधारणपणे राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश आणि डॅश डॅश इतके न्यायाधीश समाविष्ट असतात. आता त्यांनी पर्टिक्युलर काय विचारले हो? उच्च न्यायालयाबद्दलचा प्रश्न विचारलेला आहे. उच्च न्यायालयाबद्दलच्या तरतुदी 214 ते 231. हायकोर्ट 214 ते 231. हे काय आहे? हायकोर्टाबद्दलच्या तरतुदी राज्यघटनेत करण्यात आलेल्या आहेत. 214 प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल आणि 216 उच्च न्यायालयाची स्थापना. बरोबर आलं का लक्षात? आता एकच न्यायालय
एकापेक्षा जास्त राज्यासाठी असू शकतं का? असू शकतं. ही तरतूद कुठल्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आलेली आहे? 7th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटनुसार करण्यात आलेली आहे. दॅट्स इट. आणि याच घटना दुरुस्तीनुसार एकच राज्यपाल एकापेक्षा जास्त राज्याचा राज्यपाल म्हणून कार्यभार स्वीकारू शकतो. हे सुद्धा तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके, इथपर्यंत ऑल क्लिअर. बघा आता काय म्हटले त्यांनी, उच्च न्यायालयामधील मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीशांची संख्या किती असेल? 9 न्यायाधीश असतील का? नाही, असं काय सांगितलं नाहीये. राज्यपाल ठरवेल इतके न्यायाधीश असतात का? राज्यपालाचा काय रोलच नाहीये, त्याच्यामुळे इथं चुकलेलं आहे. संसद ठरवेल इतके न्यायाधीशांचा संख्या असते का? संसदेचा काय संबंध नाहीये. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, राष्ट्रपती ठरवेल इतके इतर न्यायाधीश. ओके, म्हणजे इनडायरेक्टली ते ठरवतं कोण? केंद्र सरकार ठरवतं. हे लक्षात ठेवा. म्हणजे उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपतींना. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आहे. म्हणजे याची संख्या जी आहे उच्च न्यायालयात किती न्यायाधीश असावे, ही संख्या राज्यघटनेत सांगितलेली नाही. ते राष्ट्रपती ठरवतात. ओके, 1862 म्हणजे 1961च्या कायद्यानुसार 1861च्या कायद्यानुसार 1862 मध्ये 3 उच्च न्यायालय स्थापन झाली होती. कुठं? कलकत्ता, मद्रास आणि तत्कालीन बॉम्बे. ओके, हे लक्षात ठेवा. आणि 4थं उच्च न्यायालय होतं तर ते 1889 मध्ये अहलाबाद. म्हणजे हे ॲक्च्युली हे आग्र्या इथं स्थापन झालं होतं, आग्र्याला, आणि ते नंतर अहलाबादला शिफ्ट झालं UP मध्ये. तर हे 3 न्यायालय 1861चा कायदा 1862 मध्ये. पहिलं सर्वोच्च न्यायालय कलकत्त्याला स्थापन झालं होतं, हेही लक्षात ठेवा. पहिलं उच्च न्यायालय ते फेडरल कोर्ट ऑफ इंडिया होतं, मग त्याचं रूपांतर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियात झालं आणि मग 28 जानेवारी 1950 पासून त्याची कार्यवाही सुरू झाली. पहिली बैठक जी होती तर 26 जानेवारी 1950 झालेली होती. दॅट्स इट, संपलं. इथपर्यंत ऑल क्लिअर. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, आणि याच्यातला हा आपला शेवटचा प्रश्न. आणि जाताना मी तुम्हाला काही पंचायतबद्दल समित्या सांगणार आहे की ज्याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. बघा, हा घटना निर्मितीच्या ह्याच्यातला प्रश्न आहे. राज्य घटना निर्मितीची जबाबदारी व कार्य पार पाडण्यासाठी घटना समितीने विविध समित्या स्थापन केल्या होत्या. त्यात कार्यपद्धतीविषयक नियम समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोणी काम केलं? कुठली समिती आहे? कार्यपद्धतीविषयक नियम समितीचे अध्यक्ष कोण होते? ओके, तर कोण असायला पाहिजे याचा अध्यक्ष? एनी आयडिया? डॉक्टर BR आंबेडकर कशाचे अध्यक्ष होते? मसुदा समितीचे अध्यक्ष होते. कशाचे? मसुदा समिती. ओके, मसुदा समिती. याशिवाय आंबेडकर इतर 2, हे उत्तर नाही आहे त्याचं, नाहीतर इथं टिक केले म्हणून तुम्ही मला उत्तर आहे. डॉक्टर BR आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि याची स्थापना कधी झाली मसुदा समितीची? 29 ऑगस्ट 1947ला. किती? याच्यामध्ये 1 अध्यक्ष प्लस 6 सदस्य, एकूण 7 सदस्य त्याच्यामध्ये होते मसुदा समितीमध्ये. बरोबर, मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947ला. हे ऑल क्लिअर इथपर्यंत. याशिवाय आंबेडकर जे आहेत तर इतर 2 समित्याचे सदस्य होते. त्याच्यातली मूलभूत हक्क उपसमिती आणि अजून एक अल्पसंख्याक उपसमिती, या 2 समितीचे सदस्य डॉक्टर BR आंबेडकर होते. हे लक्षात ठेवा. आणि मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? JB कृपलानी. हेही लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न आलाय. आणि अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? HC मुखर्जी. हेही लक्षात ठेवा. आणि मूलभूत हक्क समिती आणि अल्पसंख्याक समितीचं मेन अध्यक्ष कोण होतं? सरदार पटेल. हे लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न बनू शकतो. ओके, न विसरता हे लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. डॉक्टर BR आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947ला झाली. त्याच्यामध्ये 7 सदस्य होते. याशिवाय डॉक्टर BR आंबेडकर मूलभूत हक्क उपसमिती आणि अल्पसंख्याक उपसमिती या 2 समित्यांचे सदस्य होते. मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष होते JB कृपलानी आणि अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष होते HC मुखर्जी. तर मूलभूत हक्क समिती आणि अल्पसंख्याक समितीचे मेन अध्यक्ष जे होते तर ते सरदार पटेल होते. हे लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न बनू शकतो. हे प्रेडिक्शन आहे. ओके, तर हे झालं, पहिल्या ऑप्शन बद्दल एक्सप्लेनेशन झालेलं आहे. या आपल्याला काय सांगितले त्यांनी प्रश्नात? कार्यपद्धती विषयक नियम समितीचे अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद अजून 2-3 समितीचे अध्यक्ष होते. त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या समिती येतात बघा?
सुकाणू समिती, वित्त आणि स्टाफ समिती आणि राष्ट्रध्वजावरील तदर्थ समिती. ज्या 22 समित्या स्थापन करण्यात आलेल्या होत्या त्याच्यातल्या सर्वाधिक 4 समित्याचे अध्यक्ष जे होते तर ते राजेंद्र प्रसाद होते. हे लक्षात ठेवा. कुठली? कार्यपद्धतीविषयक नियम समिती, सुकाणू समिती, वित्त आणि स्टाफ समिती आणि राष्ट्रध्वजावरील तदर्थ किंवा ॲडहोक समिती, अशा 4 समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. पर्याय क्रमांक 2 जो आहे ना, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, तर ते मसुदा समितीचे ते सदस्य होते. याशिवाय इतर 2 समित्यांचे ते अध्यक्ष होते, अधिकारपत्र समिती आणि मसुदा चिकित्सा समिती. हे मी मुद्दाम लिहून आणले कारण चुकता कामा नये, याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर डॉक्टर के.एम. मुन्शी जे आहेत तर हे मुन्शी मसुदा समितीचे सदस्य होते. याशिवाय ऑर्डर ऑफ बिझनेस कमिटीचे अध्यक्ष होते आणि मसुदा समितीचे ते सदस्य असल्याचं आपल्याला दिसतंय. ओके. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एकूण 22 समित्या होत्या. त्याच्यातल्या 10 समित्या ज्या होत्या तर ते कार्यपद्धती व्यवहार करण्यासाठी ज्या होत्या आणि ज्या 12 समित्या होत्या तर ते विशिष्ट व्यवहारांची जबाबदारी पार पाडण्यासाठीच्या समित्या होत्या. अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर B.R. आंबेडकर आणि अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे जे 2 व्यक्ती आहेत ना तर घटना समितीवरती निवड झालेले बिगर काँग्रेसचे सदस्य आहेत. घटना समितीवरती एकूण 17 बिगर काँग्रेसचे सदस्य होते, म्हणजे ते काँग्रेसचे सदस्य नव्हते. त्याच्यामध्ये डॉक्टर B.R. आंबेडकर आणि अल्लादी कृष्णस्वामी अय्यर ही 2 नावं आपल्या परिचयाची आहेत. आणि घटना समितीमध्ये एकूण 15 महिला सदस्य होत्या. ओके, समजलीतपर्यंत? याच्याबद्दल काही डाऊट नसायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचा भाग जो आहे, इथं 10 प्रश्न आपले संपलेले आहेत, परंतु तुम्हाला मी 2-3 गोष्टी ज्या आहेत तर त्या महत्त्वाच्या सांगतो की जेणेकरून त्याच्यावरती जर का भविष्यात तुम्हाला प्रश्न आला तर तो तुम्हाला सोडवता यायला पाहिजे. आता काय सांगणार आहे मी तुम्हाला त्याच्यामध्ये, ते सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी आहे. बघा, आता पंचायत राज विषयक महाराष्ट्राच्या काही समित्या आहेत, हे हवं तर तुम्ही लिहून घ्या की जेणेकरून. बघा, पहिली समिती आहे वसंतराव नाईक, वसंतराव नाईक समिती. ही कधी आली होती हो? 1960ला. 1960ला. आणि अहवाल कधी सादर केला? 15 मार्च 1961ला. ओके, 15 मार्च 19. यांनी महाराष्ट्रात काय केलं? त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस केली आणि याच समितीच्या शिफारशीवरून 1 मे 1962 रोजी महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात आली आणि भारतातलं महाराष्ट्र पंचायत राज व्यवस्थेची स्थापना करणारं 9वं राज्य ठरलं. कितवं? 9वं. ही पहिली समिती. त्याच्यानंतर दुसरी समिती आली होती ल ना बोंगीरवार समिती. ल ना बोंगीरवार समिती कधी आली होती? ही 1970 मध्ये. आणि यांनी काय सांगितलं की ग्रामपंचायतीचा कालावधी जो आहे ना तर तो 5 वर्ष असावा. 5 वर्षाचा कालावधी, वर्षांचा कालावधी त्यांनी सांगितलेला आहे. त्याच्यानंतर एक समिती आली होती बाबूराव काळे. हे बाबूराव काळे जे आहेत तर तत्कालीन ग्रामविकास मंत्री होते. बाबूराव काळे समिती ही कधी आली होती? ही आली होती 1980 मध्ये. आणि त्याच्यानंतर चौथी समिती एक आली होती, ती आहे प्राध्यापक P.B. पाटील समिती. कुठली? P.B. पाटील. ही कधी आली होती? ही आली होती 1984 मध्ये. 1984 मध्ये. अहवाल सादर केला 1986 मध्ये. आणि पहिल्यांदा ह्या पाटील समितीने सांगितलं होतं सरपंच जो आहे तर तो लोकातनं निवडा. मग सुधीर ठाकरे समिती आली, मग त्यांनी सांगितलं की नाही, सरपंच लोकातून निवडायला पाहिजे आणि मग सरपंचाची निवड लोकातनं व्हायला लागली. परंतु पहिल्यांदा शिफारस जी आहे 1984 साली आलेल्या P.B. पाटील समितीने ही शिफारस केलेली होती. तर ह्या 4 महत्त्वाच्या समित्या आहेत की ज्या महाराष्ट्राशी संबंधित आहेत. वसंतराव नाईक तत्कालीन कृषी मंत्री, बाबूराव काळे तत्कालीन ग्रामविकास मंत्री, ल ना बोंगीरवार यांच्या नावानं यशदाकडून एक पुरस्कार दिला जातोय. बरोबर, म्हणजे यांचं कुटुंबीय आणि यशदा यांनी मिळून एका पुरस्काराची स्थापना केलेली आहे, तो यशदाकडून दिला जातो. त्याच्याबद्दल थोडंसं वाचून घ्या. आणि मग केंद्रातल्या समित्या तुम्हाला माहिती आहेत, वाचून दाखवतो. बलवंतराय मेहता समिती 1957, V.T. कृष्णमाचारी समिती 1960, तखतमल जैन कधी आली होती? जैन समिती, तखतमल जैन समिती आली होती कधी? 1966ला. त्याच्यानंतर अशोक मेहता 1977. बलवंतराय मेहता समितीनं भारतातल्या पंचायत राज व्यवस्थेचा पाया घातलाय. बरोबर, बलवंतराय मेहता त्रिस्तरीय पंचायत राज आणि अशोक मेहता समितीने द्विस्तरीय पंचायत राज. G.V.K. राव समिती 1985, डॉक्टर L.M. सिंघवी समिती 86-87, P.K. थंगन समिती 1988 आणि S. मोहिंदर सिंग समिती 2013. मोहिंदर सिंग समिती हे नाव थोडंसं नवीन आहे. मोहिंदर सिंग समिती 2013.
ओके, याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. 2013 ची पंतराज संबंधीची ही समिती आहे. तर अशा रीतीनं महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला इथं सांगितलेल्या आहेत. लेक्चर कसं वाटलं नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. जर का तुम्हाला याच्याबद्दल अजूनही काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन्स असतील, काही सजेशन्स तुमचे असतील तर तेही नक्कीच वेलकम आहेत. इथं माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. हा माझा टेलिग्राम चॅनल आहे VJC स्टडी आणि PSR पल्स. हा टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला मिळून जातील. ओके, हे दिसतंय PSR पल्स माझा कॉन्टॅक्ट नंबर, हा नोट डाऊन करू शकता. अजून तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा हा कंबाईन मेंटॉर ऑफिशियल हा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. इथं तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील. तर लेक्चर कसं वाटलं हे सांगा. आवडल्यास लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा. बरोबर, बाकी तुमचे डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.